आयुष्यमान भारत योजना आहे, महात्मा फुले योजना आहे. हे कशा प्रकारे कार्य करते? कारण आपण पाहतो की बरेच लोक आता ते आयुष्यमान कार्ड वगैरे काढत आहे. ते कसं कार्य करते? किंवा मग त्या संदर्भामध्ये आपण विचार करतो म्हटलं तर कोणते हॉस्पिटल आपण निवडले पाहिजे आणि नेमका ह्या योजनेअंतर्गत कोणत्या हॉस्पिटलमध्ये सूट मिळते? पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपला जो काही प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमसाठी ती महात्मा फुले योजना त्या हॉस्पिटलमध्ये आहे का? हा पहिला प्रश्न येतो. कारण की यामध्ये महात्मा फुले योजनेमध्ये जवळपास पॅकेजेस असतात डिसीज वाईज. तसे आधी 1200च्या जवळपास काहीतरी वेगवेगळे डिसीजचे वेगवेगळे पॅकेज होते, ज्यामध्ये ऑर्थोपेडिक असेल, पेडियाट्रिक असतात, निमोनियाचे असतात, काही किडनी रिलेटेड आहे, न्यूरोचे आहेत, काही सर्जिकल पॅकेज आहेत, काही ॲडमिट असतील, असे वेगवेगळे आहेत. तर आता जर आपण एक कन्सिडर केले, की आपला एखाद्या बच्चूला जर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे, पण तिथे पेडियाट्रिक डॉक्टरच नाही आहेत, तर पेडियाट्रिक तिथे योजना नसणारच. तर Correct. पेशंटला जेव्हा आपण सुरुवातीला घेऊन जाणार आहे, की त्या हॉस्पिटल आधी आपण बघायला पाहिजे, की आपल्याला कुठला डिसीज आहे, कुठला त्रास आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जात आहे. तर तिथे आपल्याला त्या योजनेचे डॉक्टर हवेत आणि त्या योजनेचं तिथे पॅकेज असलं पाहिजे, तरच आपला इलाज होईल.